मैत्रिणींनो, आज घटस्थापनेचा 6वा दिवस आणि 6वी माळ. तर आता सप्तशती पाठाला सुरुवात करूयात. जय भवानी. प्राकृत सप्तशती पाठाचा अध्याय 10वा आणि 11वा. श्री गणेशाय नमः. श्री देवे नमः. नमो श्री देवी भवानी. अखिल जगत्रयाची जननी. हरिहर ब्रह्मादिकान लागुनी इच्छा मात्रे वर्तित असे आणि सृष्टीचा दुर्गम चालविसे अनुक्रम. त्या तुझ माझे प्रणाम जगन्माते सर्वदा. असो पूर्वाध्यायी कथन श्री महासरस्वतीचे आख्यान. त्यात निशुंभाचे मरण श्रोते निवेदिले. आता पुढील या इतिहासा श्रोते हो सादर तुम्ही परिसा. कमल पुष्प सुवासी जैसा भ्रमर लुब्ध होत असे. मेधा ऋषी होय सांगता म्हणे एकाग्र ऐकेगा सुरथा. निशुंभरणी पडला असता क्रोधना बरे शुंभासी. सैन्य बंधू पडला पाहून बोलता जाहला तेव्हा वचन. दुष्टे बलावले पे करून दुर्गे गर्व करू नको. अन्य शक्तींच्या बळे बहुत तू युद्ध करीसी अद्भुत. त्यांच्याशी योगे मान निश्चित पावसी हे तुझ योग्य नव्हे. देवी बोलती जाहली त्यासी मी एकची आहे परियेसी. मज वाचुनी तू दुसऱ्यांसी कैसा पहासे अज्ञाना. अन्य ज्या ज्या शक्ती पाही ते माझेचे रूप असे सर्वही. दुष्टा सावध पाहे लवलाही शक्ती प्रवेश मत्स्वरूपी. इतुक्यात सर्व शक्ती जाण ब्रह्मशक्ती आदी करून. देवी शरीरी जाहल्या लीन एकटी अंबिका राहिली. ती शुंभासी म्हणे माझ्या विभूती अनेक मत्स्वरूपे असती त्या तरी. युद्ध करावे स्थिर होऊनी ऋषी म्हणे सुरथा लागुनी. युद्ध तेव्हा प्रवर्तले देवे आणि शुंभासुराचे. युद्ध मांडले उभयतांचे अतिघोर युद्ध ते साचे. देव दैत्य पाहती तीक्ष्ण शरांचे वर्षाव. टाकती शस्त्रास्त्रे सर्व अंबिका शुंभाचे अभिनव. घोर युद्ध मांडले ते युद्ध दुर्धर बहुत. सर्व लोक भय पावत दिव्य अस्त्रांते त्वरित देवी सोडती जाहली. गदा शक्ती आणि नांगर मुसळ खेटक आणि तोमर. परशुपाश भाला शर त्रिशूळ क्रोधे मारिला. शार्ग धरून या हाती बाण सोडिले नेणो किती. ऐसी दिव्य अस्त्रे भगवती सोडिती जाहली सक्रोध. असो तेव्हा तो शुंभ जाण तद्घातक अस्त्रे योजून. देवीच्या अस्त्रांचे खंडन करिता झाला क्षणार्धे. यानंतर शुंभासूर करिता झाला संग्राम घोर. अनेक शस्त्रास्त्रे दुर्धर देवीवरी सोडिली. त्याच्या शस्त्रास्त्रांचा सत्वरी नाश इच्छुनी परमेश्वरी. इंद्र हुंकार उच्चार करी तेणे नाशिले सर्वांते. शुंभे सोडूनी शतशर झांकण केले देवीवर. देवीने बाण मारुनी सत्वर धनुष्य त्याचे छेदिले. धनुष्य छेदिले असता जाण दैत्येंद्र धावला शक्ती घेऊन. देवीने चक्राते सोडून शक्ती छेदुनी पाडिली. त्यानंतर शुंभासुर खड्ग घेत असे तीव्रधार. शतचंद्र दिवाकर रेखिले असती जयावरी. ऐशी तो तरवार देवीसी मारिता झाला निश्चयेसी. देवीने शर सोडूनी वेगेसी खड्ग छेदुनी पाडिला. आणखी ही सोडूनी शर चर्म छेदुनी केले चूर. सूर्याचे किरण ज्यावर झळके ढाल तेणे ती. पुन्हा देवीने सोडूनी बाण अश्वसारथी मारिले जाण. त्याचे धनुष्यही छेदुनी टाकीती जाहली क्षणमात्रे. शुंभ क्रोधासी पावला मुद्गर घेऊन धाविनला. देवीने बाण सोडूनी वहिला मुद्गर छेदिला क्षणमात्रे. तथापि तो शुंभ दैत्य मुष्टी वळवून धावला त्वरित. केला अति निष्ठुर आघात देवी हृदयी तत्काळ. तेव्हा देवीने तलप्रहार उरावरी मारिला सत्वर. दैत्य पडला धरणीवर हाहाकार पै झाला. तो दैत्यराज अतिदारुण पुन्हा उठला न लगताच क्षण. सवेची करुणी उड्डाण देवी उचलोनी घेतली. देवी ते नेऊनी आकाशी शुंभ मारू पाहे तियेसी. निराधारा देवी शुंभाशी युद्ध आकाशी करीत असे. देवीचे आणि शुंभाचे युद्ध गगनी झाले साचे. परस्पराघात शस्त्रांचे एकमेकांसी मारिती. मुनी सिद्धादी देव पाहती जय सर्व चंडिकेसे इच्छिते. देवीने युद्ध अनेक रीती तया शुंभासी मांडिले. संग्राम करुनी वाढ वेळ देवीने उड्डाण केले तत्काळ. आणि दैत्य उचलुनी सबळ आकाशमार्गी भ्रमविला. नंतर त्या ते धरुनी चरणी चक्राकृती फिरवुनी गगनी. भूमीसी टाकीला क्रोधे करुनी धरणी कंप झाला तै. पुन्हा तो होऊनी सावधान वेगे धावला मुष्टी वळवून. देवी ते मारावे म्हणून क्रोधे धरिता झाला. शुंभ धावूनी आला जवळ. ऐसे देवीने पाहुनी तत्काळ क्रोधे हृदयी मारुनी शूळ भूमीवरी पाडिला तो. शुंभ पडता धरणीवर असुरदळी आकांत थोर. एकची झाला हाहाकार प्रलयाने वार वर्तला.
सप्त समुद्र सप्तद्वीप पृथ्वी पावली कंप. शुंभाच्या शरीराचा क्षेप होता पर्वत थरारले. तो दुरात्मा पडिला सदा जग प्रसन्न झाले तत्वता. सर्व विश्वासी झाली स्वस्थता आकाशही निर्मळ झाले. उल्कांसहित मेघ उत्पात पूर्वी होत असती जे बहुत. ते सकळही झाले शांत सरिता मार्ग चालिला. शुंभ पडला हे ऐकूनी आनंद झाला त्रिभुवनी. सर्व देवांच्याही शिरेणी अत्यंत हर्षाते पावल्या. ऐसी देवांच्या जाहलिया तुष्टी केली देवीवरी पुष्पवृष्टी. सर्व ऋषींच्याही कोटी आनंदे स्तविती देविते. दुदुंभी वाजले अपार गंधर्व गाती मधुर स्वर. अप्सरांचे नृत्य सुंदर स्वर्गी होते जाहले. अनेक सुगंधासहित वात येते जाहले परमाद्भुत. अग्निही होऊन या शांत स्वये कुंडात प्रकाशले. प्रभायुक्त सूर्य झाला दिग्गजनित शब्द शांतावला. सकळ लोक आनंदाला हर्ष झाला त्रैलोकी. असो या प्रकारे करून शुंभ दैत्याचे केले हनन. पुढील अध्यायी निरूपण नारायणी स्तुती असे. हे महासरस्वतीचे आख्यान श्रवणे पठणे करी पावन. सकल मनोरथांचे पूर्ण येणे करुणी होत असे. रणे आपणा होनी विजय शत्रूंचा होत असे पराजय. सर्व दुःखांचा नाश होय पठण मात्रे करून या. जैसे व्यासे वर्णन केले तैसेच येथे निरूपिले. सज्जनी पाहिजे परिसेले कृपा करुणी सर्वदा. श्री अंबिकेचे नमस्कार माझे असुत निरंतर. राम ब्राह्मण वर्णे कर तिचे चरणे लीन सदा. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने शुंभासुरवध नाम दशमोऽध्याय. श्री जगदंबार्पणमस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री महासरस्वते नमः. श्री देवी नमः. जय भव दुःख विनाशके भक्तपालके दुष्टांतके उत्पत्ती स्थिती संहारके. जय अंबिके तुझ नमो. तू अनंत अवतार धरुनी दुष्टजना करिसी शासन आणि निजदासांचे रक्षण आनंदे करिसी आंबे तू. असो आता श्रोते सज्जन तुम्ही होऊनी सावधान. पहा मागील अनुसंधान सिंहावलोकने करून या. गत कथार्थ सम्यक देवीने शुंभ मारिला देख. देवहर्ष पावले सकळीक हे निरूपण जाहले. आता पुढील सुरस कथा मेधा सांगे राजा सुरथा. तीच विस्तारे तुम्हा समजता सांगतो मी निश्चये. देवीने शुंभ निशुंभ असुर मारिले असता इंद्रादी सुरवर. अग्न्यादी दिक्पाळ समग्र स्तविते झाले देविते. इष्ट लाभे प्रसन्नमुख आशा पूर्ण झाल्या देख. तेव्हा मिळवणी सकळीक कात्यायनी स्तविली. देवी जे शरण येती तुते त्यांच्या नाशिशी तू दुःखांते. आता प्रसन्न हो आम्हा ते शरण आलो तुझ लागी. तू सकळ जगाची माता चराचरी वागे तुझी सत्ता. विश्वाची ईश्वरी तत्वता आम्हा लागी प्रसन्न हो. तू विश्वजनक माया खरी तुझ शरण आलो निर्धारी. प्रसन्न होऊन या झड करी आम्हा लागी तारावे. तू जगासी आधारभूत पृथ्वी रूपे विश्वर धरित. उदक रूपे तो निश्चित या विश्वासी वाढविसी. तू वैष्णवी शक्ती उत्तम अनंत तुझा पराक्रम. या जगाचे भीम परम थोर माया अससी तू. तुझ्या माया मोहे करून मोहिला असे समस्त जन. तू जरी होसी प्रसन्न तरीच मुक्ती जगासी. सकळ विद्या तुझे भेद तू समस्त स्त्रिया प्रसिद्ध. तू एक विश्वव्यापक आगाध तुझी स्तुती तू करीसी. जेव्हा तू सर्वभूत रूपिणी भोग मोक्ष प्रदायिनी. तव स्तुतीसी दामुच्या वाणी सदा तत्पर असोत. सर्व जनांचे हृदयी जाण तू बुद्धी रूपे अससी पूर्ण. तू सर्व मोक्ष देणारा आपण नारायणी तुझ नमो. नारायणाची पत्नी म्हणून तुझ नारायणी हे अभिधान. वेदरूपे नारायण ठेविता झाला तुझ लागी. कला काष्ठादी रूपे परम करिसी विश्वाचा परिणाम. काळ रूपे संहार धर्म नारायणी तुझ नमो. सर्व मंगळाचे तू मंगळ शिवे तू साधिसे अर्थ सकळ. त्र्यंबके गौरी शरण केवळ नारायणी तुझ नमो. तू उत्पत्ती स्थिती प्रलयाची शक्ती अनादी अससी साची. गुणाश्रया गुणमयाची नारायणी तुझ नमो. शरणागत जो असे दिन त्याच्या पिडेचे तू परित्राण करीसी सर्वांची पीडा हरण नारायणी तुझ नमो. तू हंसयुक्त विमान वाहिनी तू ब्रह्मशक्ती रूप धारिणे. तू कुशोदके क्षयकारिणे नारायणी तुझ नमो. तू रुद्रशक्ती रूपे करून केले त्रिशूलचंद्र सर्पधारण आणि महावृषभ वाहन नारायणी तुझ नमो. तू कौमारी रूप धरिसी मयूर कुकुट पालन करीसी. हस्ताचे ठाई शक्ती धरिसी नारायणी तुझ नमो. शंख चक्रादी शार्गळ प्रसिद्ध ग्रहण करुणी आयुधे विविध. होसी तू वैष्णवी रूप अगाध नारायणी तुझ नमो. घेऊनी महाउग्र चक्रा दाढेने सांवरिली वसुंधरा. वराह रूप तू भयंकरा नारायणी तुझ नमो. उग्र नृसिंह रूप धरून हिरण्यकश्यपू मारिला जाण. त्रैलोक्याचे केले त्राण नारायणी तुझ नमो.
किरीट वज्र सहस्रनयन ऐसे त्वाम इंद्ररूप घेऊन केला वृत्राचा प्राणहरण नारायणे तुझ नमो. शिवदूतीच्या रूपे केवळ मारिले दैत्य महाबळ घोर शब्द केला तत्काळ नारायणे तुझ नमो. दाढा भयंकर वदने शिरोमाला विभूषणे चामुंडे चंडमुंड मथने नारायणे नमोस्तुते. नमो लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वधे महारात्री महाअविद्ये नारायणी तु नमोस्तुते. तू मेधा तू श्रेष्ठा सरस्वती ब्रह्ममानाची तू संपत्ती ईशे तू प्रसन्न होय नियते नारायणी नमोस्तुते. सर्व स्वरूप तू सर्वेश्वरी सर्व शक्तियुक्त अवधारी भयापासून आम्हासी तारी दुर्गे देवी तुझ नमो. हे तुझे सौम्य वदन शोभायमान त्रिलोचन करावे सर्व भूतरक्षण कात्यायनी तुझ नमो. कत ऋषीची कन्या म्हणून नाम असे कात्यायनी त्या तुझ प्रतिभवानी नमस्कार अमुचा. तुझा त्रिशूल भयंकर ज्वाला कराल अति उग्र सर्व दैत्य नाश करो सत्वर भद्रकाली नमोस्तुते. भद्र म्हणजे कल्याण ते होय कालीपासून जिच्या भक्तांचे म्हणून भद्रकाली नाम तुझे. देवीची घंटा शब्दे करून जगाते करून या पूर्ण दैत्य तेजाते नाशी जाण तुझी घंटा जगदंबे. ती घंटा पापांपासून सर्वदाही पुनीत करून अमुचे करो संरक्षण पुत्रापरी निश्चये. असुर रक्त व सापंक तेणे माखिला खड्ग सम्यक शुभा कारणे हो देख चंडिके तुझ शरण आम्ही. तू संतुष्ट जाहलीस असता सर्व रोग नाशिशी तत्वता सर्व कामांते तुझी रुष्टता नाश करी जगदंबे. तुझे जे का आश्रित जन त्यासी नाही विपत्ती जाण ते तव आश्रया ते पावन धन्य होती त्रैलोकी. त्वा बहुशक्ती रूप घेतले धर्मद्वेष्टे असुर भले यांशी बळे कंदन केले तुझ ऐसी कोण तुझी. विद्या शास्त्रे विवेक द्वीप आद्य वाक्यात तुझे रूप महांधकार ममत्व कूप यात विश्व भ्रमले हे. या भवसमुद्राचे ठाई अससी महाविकारी आही शत्रू चोर दावान लाही तेथे तू रक्षिसी विश्वाते. तू विश्वाची स्वामिनी जाण यास्तव जगाचे करीसी पालन विश्वात्मिका अससी म्हणून धारण करीसी जगत्रया. ब्रह्माधिक जे जगदाधार यांसीही तू स्तुत्य साचार या कारणे तव चरणी तत्पर ते नम्र होऊन राहती सदा. देवी तू प्रसन्न होऊन शत्रूंपासून करीसी पालन जैसे आतांची दैत्यवधून रक्षण केले आमुचे. सकल जगाच्या पापांते उत्पात आणि उपसर्गांते शीघ्र आतांत्वा शांती ते पाववावे जगदंबे. तू विश्वपीडा हरिणी पाही शरणागतासी प्रसन्न होई त्रैलोक्यवासी लोकांतेही वरप्रदान करावे. असो ऐसी देवांची स्तुती ऐकूनी तेव्हा श्री भगवती प्रसन्न होऊनी काय बोलती सुरगणांते ते धवा. वरदानी तुम्हा लागुनी तरी वर मागावा एक क्षणी जो काय इच्छित तुमचे मनी आणि जनी उपकारक. मागल त्या वराते देईन तुमचा अर्थ पूर्ण करीन ऐसे देवीचे ऐकूनी वचन देव बोलते जाहले. तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी विनाशावे आमचे वैरी हेची कार्य करावे तुझसी मागतो हाची वर. जेव्हा आम्हाचे संकट थोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्न निवारावे. ऐकूनी सर्व देवांची वाणी देवी बोलती झाली ते क्षणी. पूर्वी तिने अवतार धरुने दैत्य मारिले दुरात्मे मधु कैठभ महिषासुर दोन अवतारी हे दैत्यवर मारिले पूर्वी आता सत्वर. शुंभ निशुंभ मारिले हे पुढे ही बहुत अवतार तुम्हासाठी धरीन साचार. त्यांचा सांगते मी विस्तार श्रवण करा देव हो. वैवस्वत मनु माझारी 28व्या युगांतरी द्वापारांती गोकुलपुरी उत्पन्न होईल नंदग्रही. प्रथम भूतळी येऊन देवकीचा गर्भ काढीन रोहिणीच्या उदरी घालीन मग उत्पन्न होईन मी. नंदगोपाची पत्नी जगात यशोदा नामे जी विख्यात तिचे पोटी अवतार निश्चित मी घेईन मध्यरात्री. तेव्हा वसुदेव कृष्णा ते आणील यशोदेचे पुढे ठेविल आणि मजला घेऊन जाईल मथुरेला गी वेगेसी. देता देवकीचे जवळ कंस येईल उतावीळ माते घेऊन तत्काळ शिळेवरी आपटूप आहे. ते गगनी जाईन वरचेवरी कंस भय पावेल अंतरी देवगंधर्व ते अवसरी. स्तवन माझे करीतील शुंभ निशुंभ दोघे दैत्य पुन्हा उत्पन्न होतील सत्य त्यांचा वध करावा अगत्य जगदंबे त्वाम निर्धारे. ऐसी देवस्तुती ते काळी ऐकूनी येईन विंध्याचळी तेथे राहुनी तत्काळी वधीन शुंभ निशुंभाते. ज्यासाठी चौथा अवतार तो वधुनी शुंभासुर देवभक्तांशी हर्ष होत करीन मीच ते समयी. चौथे अवतारी सत्य जाण नंदा ऐसे नामाभिधान माझे असंख्य नाम गुण अंत न कळे कोणासी. पाचव्या अवताराचे कारण सांगते मी तुम्हा लागून. काश्यपाची स्त्री धनु जाण पुत्रतेचे 61 धनुचे म्हणून दानव पराक्रमी असती सर्व त्यात वैप्रचित्त जयाचे नाव महागर्विष्ठ असुरते.
जाहले तद्वंशा पासाव असुर पराक्रमी अभिनव त्याही पराभविता देव मजला शरण येतील ते. तेव्हा रक्तदंतिका नामे सत्वर पाचवा मी घेईन अवतार भूमी एवढे करुणी शरीर स्थावर जंगम व्यापीन मी मेरू एवढे करीन स्तन घोर रूप पृथ्वी प्रमाण दानवांचे घेईन प्राण चावणी गिळीन सगळेची. तेव्हा दानवांते भक्षिता रक्तदंत होतील तत्वता म्हणून नाम रक्तदंता तेव्हा होईल मजलागी. ऐसे सर्व दानव मारिल्यावर सुखी व्हाल तुम्ही अपार तुमची संकटे वारंवार निवारण करीन मी. सहाव्या अवताराचे कारण सांगते मी तुम्हा लागून शतवर्षे पर्जन्य जाऊन अनावृष्टी होईल. तेव्हा क्षुधे तृषेने व्यापून स्तवितील सर्व ऋषीगण कित्येक सोडतील प्राण अन्ना वाचुनी ते काळे. तै आयोनी शताक्षी अवतार घेऊन यामीच सत्वर शतनेत्रांनी मुनीवर कृपादृष्टीने पाहिन पै. तेव्हा शताक्षी हे नाम माते ठेवतील परम मग अन्न शाकादी उत्तम आपुले देही करीन. वृष्टीन वाचुनी शाक अन्न स्वशरीरापासून उत्पन्न करोनी पासूनी ब्राह्मण भरण करीन सर्वांचे. तेव्हा शाकंभरी हे नाम माझे होईल विख्यात परम तेव्हाची असुर दुर्गम त्या ते मारीन निश्चय. दैत्य दुर्गमाख्य मारीन म्हणून दुर्गादेवी हे अभिधान माते प्राप्त होईल पूर्ण सर्वजनी विख्यात जे. सातव्या अवताराचे कारण आतांची तुम्हा ते सांगेन राक्षस बहु होतील जाण पृथ्वीवर एकदा. धेनू ब्राह्मणा ते भक्षितील यज्ञे आगादी विध्वंसीतील तेव्हा सर्व ऋषी स्तवितील मज कारणे पुनरपी. तेव्हा ही मागुती भयंकर रूप धरून या दुर्धर राक्षस भक्षीन समग्र ऋषी रक्षणा कारणे. मग सहजची ऋषीगण स्तवितील मज लागून भीमादेवी नामाभिधान विख्यात तेव्हा होईल. आठव्या अवताराचा हेतू सांगते मी तुम्हा प्रत अरुण रामे प्रचंड दैत्य उत्पन्न होईल एकदा. तो त्रैलोक्यासी पीडा करील सर्व देवांसी त्रासविल गायी ब्राह्मणांते बक्षील भ्रष्ट करील स्त्रियांते. तेव्हा देव ऋषी प्रजागण मज कारणे येतील शरण मग मी आठवा अवतार धरीन भ्रमर रूप ते समयी. असंख्यात होऊनी भ्रमर चित्र विचित्र वर्णी अपार मारीन तो महासुर त्रैलोक्य हिता कारणे. अरुण दैत्यासी मारिता या परी मज लोक म्हणतील भ्रामरी स्तवन माझे नानापरी या त्रिलोकी करीतील. ऐसे केवळ त्रैलोक्य हिता मी अवतार धरीन तत्वता अष्टावतारांची कथा तुम्हा कारणे निरूपिली. देव या प्रकारे करून जेव्हा जेव्हा दानवापासून तुम्हा कारणे पीडा होईल जाण धर्म अवघा लोपेल. तेव्हा तेव्हा अवतार धरून करीन शत्रूंचे निर्दळन मुख्यत्वे अंश बळे करून उत्पन्न होईन ते काळे. कार्यानुसार अवतार मी घेत असे निरंतर ऐसे देवी बोलिली साचार देवा लागी ते धवा असो या प्रकारे करून या अध्यायी निरूपण देवीने स्वमुखे आपण अवतार कथिले देवांचे. पुढील 12व्या अध्यायी जाण स्वचरिताचे महिमान देवी सांगेल देवा लागून एकाग्र चित्ते श्रवण करा. हा अध्याय सुरस जाण याचे करिता श्रवण पठण सर्व बाधा जाती निरसून देवी ही श्रवण करीत असे. ऐसी देवीची ही वाणी पुढील अध्यायी पहा शोधुनी देवीने स्वमुखे करून चरित्र वर्णन केले जे व्यासे जैसे वर्णन केले आणि देवीनेही बोलविले तैसेच येथे निरूपिले यात संशय असेना. यास्तव सज्जनी अवधान देऊनी ग्रंथ करावा श्रवण निरंतर राम ब्राह्मण हेची प्रार्थी सर्वांसी. त्या देवीचे नमस्कार माझे असोत निरंतर जिने कृपा करून निजदासावर हा गोड ग्रंथ वदविला. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने नारायणी स्तुतिर्नाम एकादशोऽध्यायः श्री जगदम्बार्पणमस्तु.